स्वामी समर्थ। माझ्या स्वामी समर्थ चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक न्यू रेसिपीसाठी भेटलो आहे। आज आपण बनवणार आहे बटाट्याची कटलीची भाजी। चला मी तुम्हाला दाखवते कशी बनवायची। चला मी इथं सर्व बटाट्याची भाजी बनवणार आहे आज एकदम वेगळी पद्धतीने। चला तर मी इथं पहिले कुकर गरम करायला ठेवते आहे। आज आपण कुकरमध्ये बनवणार आहे। 2 ते 3 पडीसारखं आपण तेल टाकूया। थोडी राई, थोडं जिरं, बारीक चिरलेले कांदे, कांद्याला तेलामध्ये उडायचे आहे आपण मस्त। काय झाले मी इथं एक टमाटर बारीक चिरला आहे आणि टमाटरला पण छान असे तेलामध्ये आपण होऊ द्यायचे आहे। बघू शकता इथं मी आदू, मिरच्या आणि लसूणची पेस्ट टाकते अर्धा चमचा। इथं आपण बिलकुल पण तिखटचा वापर नाही करायचा आहे आज। अर्धी चमची हळद, धना जिरा पावडर, गरम मसाला, थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि छान असे मसाले करपवून घ्यायचे आहे आपण तेल सुटे तोपर्यंत। तुम्ही बघू शकता भाजीला किती छान असं तेल सुटलंय। आता आपण त्याच्यात थोडी कसुरी मेथीचा वापर करायचा आहे। बटाट्याची स्लाइस छान अशी तुम्ही बघू शकता गोल कापली आहे। आपण आज कटलीची भाजी बनवणार आहे तर त्याच्यासाठी आपण गोल कापायचे होते बटाटे। आता त्याला आपण भाजीत टाकूया। तुम्ही बघू शकता आता आपण इथं चवीनुसार मीठ टाकूया। छान असं हलवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता तेल सुटे तोपर्यंत राहू देऊ आणि नंतर वरतून आपण पाणी ऍड करायचं आहे। थोडंसं तेल सुटलंय तुम्ही बघू शकता भाजीला थोडंसंच आपण पाणी टाकायचं आहे, एकदम थोडंसं। भाजीला एक उकड फुटून घे। आता आपण झाकण लावून 3 शिट्ट्या करायचं आहे। झाली आहे। आता आपण बघूया कशी झाली आहे भाजी। वाव, तुम्ही बघू शकता किती छान अशी ग्रेव्हीवाली आपली भाजी झाली आहे आणि ही भाजी सर्वांना खूपच आवडते। तुम्ही एक छान अशी भाजी आपली तयार आहे। मी त्याला प्लेटमध्ये काढून घेते आहे। तुम्ही बघू शकता किती छान दिसते आपली भाजी। वाव, तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान झाली आहे आणि एक वेळा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा।